इयोब अध्याय 30। असे असूनही आता जे मजहून अल्पवयाचे आहेत, ज्यांच्या वडिलांची लायकी माझ्या मेंढ्या बकऱ्या राखाव्यास कुत्रे म्हणून ठेवण्याचीही मी समजत नसे, ते माझी टवाळी करीतात. ज्यांचे वीर्य नष्ट झाले आहे, त्यांच्या बाहुबलाचा मला काय उपयोग? ते दुर्भिक्षाने व उपासमारीने दुबळे झाले आहेत. भयाण व वैराण प्रदेशात मिळेल ते चावून ते गुजारा करीत आहेत. ते झाडीच्या आसपासची लोण खुडून घेतात. रतम झाडाच्या मुळांवर ते निर्वाह करीत आहेत. लोकांमधून त्यांना घालवून देतात. जशी चोराच्या मागून तशी त्यांच्या मागून लोक ओरड करीतात. उदासवाण्या खोऱ्यात, जमिनीच्या विवरात व कपारीत त्यास राहावे लागते. झाडीमध्ये ते रे रे करीत बसतात. खाजकुयलीच्या खाली ते पडून राहतात. ते मूढांचे किंबहुना अधमांचे वंशज आहेत. त्यांना देशातून हाकून दिले आहे. हे लोक माझ्या निंदेची गाणी गातात. माझे नाव ज्याच्या त्याच्या तोंडी झाले आहे. ते मला अमंगळ मानितात. माझ्या वाऱ्यासही उभे राहत नाहीत. माझ्या तोंडावर थुंकाव्यास चुकत नाहीत. कारण देवाने माझ्या आयुष्याची दोरी ढिली करून मला दुःख दिले आहे. म्हणून ते मजसमोर आपल्या तोंडाचा लगाम झुगारून देतात. बाजार बुगणे मजवर उजवीकडून गर्दी करीतात. माझे पाय ढकलून देतात. ते माझ्या नाशाचे मोर्चे रचितात. ते माझ्या मार्गाची नासाडी करीतात. ज्यांना कोणी सहाय्य नाही, ते देखील माझ्या नाशास सहाय्य होतात. खिंडारातून शिरकाव करणाऱ्याप्रमाणे ते चालून येतात. कोसळून पडलेल्या ढिगारातून ते मजवर लोटतात. मजवर घोर प्रसंग ओढवले आहेत. माझी प्रतिष्ठा ते वायूप्रमाणे उडवून देत आहेत. माझे सौख्य अभ्राप्रमाणे विरले आहे. माझ्या जीवाचे आता पाणी पाणी झाले आहे. दुःखाच्या दिवसांनी मला पछाडिले आहे. रात्रीच्या समयी माझी हाडे पिचून गळतात. मला कुरतडणाऱ्या वेदना थांबत नाहीत. व्याधीच्या मोठ्या वेगामुळे माझा झगा विस्कळीत झाला आहे. सदऱ्याच्या गळ्याप्रमाणे तो अंगाला जखडून बसतो. त्याने मला चिखलात लोटून दिले आहे. धूळ व राख यांच्यासारखा मी झालो आहे. मी तुझा धावा करीतो, पण तू ऐकत नाहीस. मी उभा राहतो, पण तू मजवर डोळे वटारितोस. तू मजशी निष्ठुर बनला आहेस. तू आपल्या बाहुबलाने माझा छळ करीत आहेस. तू मला वायूवर आरूढ करून उडवीत आहेस आणि गरजणाऱ्या तुफानात मला विरवीत आहेस. मला ठाऊक आहे की तू मला मृत्यूवश करशील. सर्व जीवधारी ज्या धामी एकवट व्हावयाचे, त्याप्रत मला पोचविशील. तरी कोणी कोसळत असता आपला हात पुढे करीत नाही काय? आपला नाश होऊ लागला असता तो धावा करीत नाही काय? कठीण दिवस कंठणाऱ्याला पाहून मी हळहळलो नाही काय? लाचारांसाठी मी कष्टी झालो नाही काय? मी सौख्याची अपेक्षा करीत होतो, तो विपत्ती आली. मी प्रकाशाची अपेक्षा करीत होतो, तो अंधकार आला. माझे अंतर्याम एकसारखे पोळत आहे. दुःखाचे दिवस मला प्राप्त झाले आहेत. मी काळा होऊन फिरत आहे, तरी सूर्याच्या किरणांनी नव्हे. मी जनसमाजात उभा राहून करुणा भाकीत आहे. मी कोल्ह्यांचा बंधू, शहामृगांचा सोबती झालो आहे. माझी त्वचा काळी होऊन गळून पडत आहे. माझी हाडे तापाने दग्ध होत आहेत. माझ्या वीणेतून शोकसूर, माझ्या पाव्यातून
विलाप परव निघत आहेत.